नमस्कार. आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. एक स्त्री ती हरहुन्नरी असूच शकते, सर्व गुण संपन्न ती कुठल्याही क्षेत्रात असू शकते. असाच एका हरहुन्नरी सरलाताई इंगळेची आज आपण मुलाखत घेत आहोत. नमस्कार सरलाताई. नमस्कार. सरलाताई, मी ज्याप्रमाणे तुमचा परिचय वाचला आहे तो फार मला वेगळ्या तऱ्हेने एक विदर्भीय म्हणून फार मला वेगळा वाटला. म्हणजे नुसतंच अभिनय कुशल म्हणून नाही, तर एक अभिनय आणि खेळ हे फार वेगवेगळे क्षेत्र झाले. दोन्ही याच्यात तुम्ही आपलं ठसा उमटवलेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या सुरुवातीपासून, म्हणजे तुमचं मूळ जे लग्नाआधी वर्धा आहे, तर तिथून थोडीशी आपली सुरुवात करून आम्हाला उलगडावं. नमस्कार. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. ज्याप्रमाणे यांनी सांगितलं की अभिनय आणि क्रिकेट किंवा स्पोर्ट हे वेगवेगळे ऋतू आहेत किंवा वेगवेगळे खेळ आहेत, तर हे अगदी बरोबर आहे. परंतु काय, माणसाच्या मनामध्ये वेगवेगळे कला आणि गुण असतात. त्याचप्रमाणे घरचे वातावरणसुद्धा तसेच असते. माझं माहेर वर्धा. माझे वडील शिक्षक होते. आम्ही 3 बहिणी 1 भाऊ. त्यामध्ये मला अभिनयाची आणि खेळण्याची खूप आवड होती. मी 10वीपर्यंत हॉकी महाराष्ट्र लेवल, विदर्भ लेवल या सर्व प्रकारे खेळली. त्यानंतर माझे शिक्षण पुढे गेले. मी MSW BSW केले, बॅचलर ऑफ सोशल वर्क. ताई, तुम्ही वर्धेच्या आहात आणि तुम्ही MSW BSW शिक्षण घेतलेलं आहे. सरलाताई, तुमचं अभिनय कौशल्य पाहता तुम्हाला ही आवड कशी काय निर्माण झाली? सर्वप्रथम तर मी अभिनयाकडे खूप उशिरा पोचले. ते तर लग्नानंतरचं आहे. आधी मी शिक्षण घेतलं, त्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आम्ही 3 ते 4 वर्ष मी म्हणजे मुंबईला राहिली, पनवेल इथे. त्यानंतर माझे मिस्टर ओमानला गेले. त्यानंतर मी पण तिथे गेली. पण तिथे गेल्यानंतर माझा मुलगा विप्लव इंगळे याला अभिनयाची खूप आवड होते. तो मला नेहमी म्हणायचा, मला करिअर करायचं आहे तर मूवीमध्ये मला हिरो बनायचं आहे. परंतु कसं, त्यावेळेस त्याची अवस्था अशी बाल अवस्थाच होती म्हटलं तरी चालेल. कारण काही तो खूप मोठा नव्हता, 17-18 वर्षाचाच होता. त्यावेळेस मग त्याच्या मनासाठी मी इकडे तिकडे शोध घेत होते की कुठे सिलेक्शन करता येईल, कुठे रस्ता हे करता येईल. तेव्हा मला एक अशीच न्यूज मिळाली की गडचिरोली जिल्ह्यांच्याच मुलांसाठी किंवा मुलींसाठी एक मूवी निघत आहे. त्यामध्ये मी संपर्क केला. त्यामध्ये माझ्या मुलांनी लीडचं काम म्हणजे हिरोचा रोल केला. त्यानंतर मला त्यांनी, जे डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे, त्यांनी मला सांगितलं की मॅडम, तुमचा फेस चांगला आहे, तुम्ही ॲक्टिंग करू शकता. कारण माझी बोलण्याची कौशल्य होती. त्यांनी ॲक्टिंग बघितली. त्यानंतर त्यांनी मला त्याच्यामध्ये विलनचा मेन रोल दिला. पाटलीचा रोल मी केला. तो माझा पहिला मूवी होता, घाव एक प्रतिघात. त्यानंतर मेन म्हणजे की मला माझ्या मिस्टरांची खूप सपोर्ट मिळाला. मला नेहमी शूटिंगमध्ये असताना ते सपोर्टर असतात, सोबत असतात. त्यांनी म्हटलं, तुला करायचं आहे तू कर. त्याच्यानंतर असं मित्रमैत्रिणी आपल्याला भेटत गेल्या. यवतमाळमध्ये मग स्थायिक झाली. मुलीची ॲडमिशन झाली. ओमान सोडलं आणि मुलगी गव्हर्नमेंटला असल्यामुळे तिथे मला शिफ्ट व्हावं लागले यवतमाळला. त्यानंतर इथल्या मित्रमैत्रिणींचं पाहून, त्यांचे फाउंडेशनचे कामं पाहून मला पण समाजामध्ये काहीतरी करावंसं वाटलं. कारण मित्रमैत्रिणी बघून किंवा आपण आत्ताच बघितलं आहे की अलकाताईंचं जे अस्तित्व फाउंडेशन, त्यांच्याशी मी जुळले, संकल्पाशी जुळली. त्यानंतर मी स्वतःचं माझं फाउंडेशन काढलं, प्रज्वल सेवा फाउंडेशन. माझे प्रज्वल फाउंडेशनचे काम खूप कमी आहे. मी कारण सगळ्या फाउंडेशनमध्ये जाते, त्यांच्यासोबत काम करते. कारण मला सोबत काम करायला आवडतं, मिळून काम करायला आवडतं, सगळ्यांना घेऊन चालायला आवडतं. तसंच मी यवतमाळमध्ये बघितलं आहे की काही काही स्पोर्ट असतात, लेडीसाठी, महिलांसाठी काही काही वेगवेगळं असतात. त्यांच्यासाठी मी क्रिकेट टीम टाकली. 2 वर्ष कंटिन्यू आम्ही क्रिकेट खेळलो. दोन्ही वर्षी 1 मॅच जिंकलो. उत्तीर्ण नाही झालो जास्त, 1च मॅच जिंकलो. यावर्षी पण आम्ही 1च मॅच जिंकलो आणि 1 पारितोषिक घेऊन आलो. क्रिकेटर मध्ये तुमची रुची आहे, अभिनयात सुद्धा तुमची रुची आहे. परंतु हे सगळे बाळकडू जे आहेत, तर ते तुम्हाला सुरुवातीपासूनच तुमच्या शालेय जीवनात आत्मसात तुम्ही केलेले आहेत का? हो, कारण मी 10वीपर्यंत म्हणजे हॉकी खेळली. त्यानंतर मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की मी ओमानला गेली होती, तर ओमानला लेडीज फॉरम म्हणजे इंडियन सोशल क्लब आहे. तिथे आपल्याला 80 ते 90 फॅमिली तिथे असतात. म्हणजे जास्त तर 90%च इंडियन्स आहे. त्याच्यामध्ये एक लेडीज फॉरम ही एक म्हटलं आपण एक हे जरी म्हटलं की वेगवेगळे विंग असतात, त्याच्यामध्ये मराठी विंग ही एक आहे, गुजराती विंग आहे. त्याचप्रमाणे लेडीज फॉरम ही एक विंग आहे. त्याच्यामध्ये फक्त महिलांसाठी 30+ पार्टी
एन्जॉय, क्रिकेट सर्व प्रोग्राम घेतले जातात. त्याच्यामध्ये मी स्वतः एक मेंबर राहिलेली आहे. त्यानुसार आम्ही काही महिलांचे गेम घेतले आहे. मी क्रिकेट खेळले, तिथे सुद्धा मी दरवर्षी क्रिकेट खेळायची. मराठी विंग सलालाकडनं आम्ही 2015 मध्ये उत्तीर्ण झालो. 2017 पण एक मॅच जिंकलो. तसेच तिथे एक व्हॅलेंटाईन डे स्पेशल एक प्रोग्राम घेतला जातो. त्याच्यामध्ये मी मिस सलाला पण झालेली आहे 2017 तिथे पण पारितोषिक घेतलेलं आहे. त्यानंतर इंडियात शिफ्ट झाली. इंडियात पण तोच हुडा मी चालू ठेवलेला आहे. बरं. ताई, इंडियन कल्चर आणि तुम्ही विदेशामध्ये ओमानला गेलात तर तिथलं कल्चर यामध्ये काय फरक जाणवतो? आता तिथले जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते आपल्याला पाळावंच लागते. परंतु तिथे इंडियन जास्त असल्यामुळे तिथे मंदिर आहे आपले, शंकराचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे. तिथे आम्ही गणपती बसवत होतो, दत्त जयंती करत होतो. आम्ही हे सगळे फेस्टिवल आम्ही तिथे करत होतो आपल्या इंडियन्सला घेऊन. आणि आम्हाला तिथल्या ओमान्यांचा सुद्धा सपोर्ट राहायचा. आमच्याकडे त्यांना परमिशन मागितली की ते द्यायचे. तिथे वेगवेगळे डॉक्टर्स आहेत जे इंडियन्स आहेत, त्यांना घेऊन आम्ही आमच्या काही लेडीज घेऊन किंवा काही जे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत ते असे वेगवेगळे प्रोग्राम घ्यायचे. त्याच्यामुळे आम्हाला कधी असं म्हणजे फरक पडला नाही की आम्ही बाहेर देशात राहतो तर आपले इंडियन कल्चर आम्ही विसरू. कारण आम्ही सर्व प्रोग्राम, सर्व इंडियन्स फेस्टिवल आम्ही तिथे पार करत होतो. अच्छा, फारच छान. सरला ते आता तुम्ही ओमान आणि भारतातलं सांगितलं, तुमच्या अभिनय कलेबद्दल, स्पोर्ट्सबद्दल. प्रज्वल फाउंडेशनबद्दल अजून काही सांगाल की आता त्याबद्दल तुमचे काहीतरी अपेक्षा असतील की या नियोजन असतील की मला प्रज्वल फाउंडेशन थ्रू ही कामं करायची आहे किंवा लोकांपर्यंत या कामा थ्रू पोचायचं आहे किंवा तुमच्या भविष्याबद्दल सुद्धा काही